अखेर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जी.आर. आलेला आहे. अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा सोती KRS मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे. मोफत 3 गॅस सिलेंडर या योजनेमधून मिळणार आहेत. या संदर्भाचा जो जी.आर. आहे तो सुद्धा आलेला आहे. तर नेमका कोणत्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, कोण याच्यासाठी पात्र आहे हे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूयात. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत करून देण्याबाबतचा 30 जुलै 2024चा हा जी.आर. आहे. तर देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडणीचे पुनर्भरण करणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही. तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन 2024-25चा वित्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि ही बाब या जी.आरच्या माध्यमातून शासनाने मान्य केलेली आहे. तर आता शासन निर्णय आपण पाहणार आहोत. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल. तर ही जी योजना आहे त्या योजनेचं नाव सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असं ठेवलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला एका कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत रिफिल करून देण्यात येणार आहेत. तर सदर योजनेच्या लाभार्थ्यांचे पात्रता निकष काय आहेत? सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. सद्य परिस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल. एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेत पात्र असेल. म्हणजेच तुम्ही जर आता रेशन कार्ड विभक्त केलं तर याचा काही फायदा होणार नाही. एका रेशन कार्डवर फक्त एकच लाभार्थी पात्र असणार आहे. म्हणजे तुम्हाला हे जे आहे रेशन कार्ड तुम्ही जरी विभक्त केलं तरी तुम्हाला याचा लाभ मिळू शकणार नाही आणि एकाच रेशन कार्डमध्ये जर तुम्ही असा तरी देखील एकाच कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर एकंदरीत याचा अर्थ काय, तर एका रेशन कार्डवर तुम्हाला 14.2 किलोग्राम वजनाचे 3 सिलेंडर एका वर्षात मिळणार आहेत. तर योजनेची कार्यपद्धती काय आहे ते आपण पाहूया. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक उज्ज्वला योजनेच्या मार्गाने तुम्ही याचा लाभ घेऊ शकता आणि दुसरं लाडकी बहीण योजनेच्या मार्गाने. तर पहिल्या मार्गाने म्हणजे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती. पहिला पॉइंट आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्या मार्फत करण्यात येईल. सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी ₹830 ग्राहकाकडून घेतली जाते. तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी
₹300 सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्याच धर्तीवर तेल कंपन्यांची राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे ₹530 प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करावी. तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला ₹530 देऊन सिलेंडर खरेदी करायचा आहे आणि नंतर तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. म्हणजे एका जिल्ह्यात किंमत जास्त असेल, दुसऱ्या जिल्ह्यात काही रुपयाने किंमत कमी असेल. सबब अंतिमतः तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. सदर योजनेत ग्राहकांस एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांना प्रथम तेल कंपन्यांना ₹830 प्रति सिलेंडर इतकी अंदाजे किंमत द्यावी लागणार आहे. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामध्ये तेल कंपन्यांनी प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्याकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम घ्यावी आणि नंतर ती DBTद्वारे ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर ही आपल्याकडे संपूर्ण माहिती आहे आणि यानंतर आणखी काही महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत ते या योजनेमधून आपण पाहणार आहोत. तर 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. म्हणजे 1 जुलै 2024 नंतर जर तुम्ही तुमचं वेगळं रेशन कार्ड काढलं असेल किंवा तुम्ही रेशन कार्ड विभक्त केलं असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार नाही. दिनांक 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत. तर स्पष्टच इथं दिलेलं आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला देखील सांगितलेलं होतं. अशा प्रकारे आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि हा GR मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. म्हणजे तुम्ही हा GR स्वतः देखील वाचू शकाल. धन्यवाद.